आज फुल लग्न चालू आहे इकडं, नुसत्या वराती चाललेल्या आहेत. काल भैरवाच्या दर्शनाला चाललेलो आहोत. आता 7:30 वाजलेले आहेत इथे आम्हाला. किती वाजेपर्यंत दर्शन आहे माहीत नाही आम्हाला. जवळच आहे 2-2.5 किलोमीटर इथून मंदिर. तर चला तिथं जाऊया पटकन. आपला मंदिर बंद झाला तर लफडा व्हायचा. आणि आम्हाला इंदोरला पण जायचं आहे इथून, खाऊ गल्लीत जेवायला. नॉनव्हेज खावायचं नाही. मी सोरला आजपासून. सोरला सोमवार नाही खावायचं आता. सोमवार मी नाही खायचं. मग खाऊ गल्लीत जाऊन खाशील काय? व्हेज पण भेटतो 100 आयटम. मग चला ठीक आहे. लोकांमध्ये तुम्हाला नॉनव्हेज भेटतो. व्हेजच भेटतो. आता याच्यान जावाचा आपला खाऊ गल्लीन जावाचा म्हणजे असतं ना. चालू आता मी आपला लावलाय रे बाबा. तर आता काल भैरव मंदिराच्या इथं पोचलेलो आहोत. खूप कन्फ्युजन झालेला, फुल फिरत आलेलो आहोत. तर आता काल भैरव मंदिरात जाताना आपल्याला दारू घ्यायला लागणार आहे. ते देवाला द्यायला लागतं. काय रे बोलता म्हणजे शब्द आठवत नाही काय मग. काजायला लागते प्रसाद म्हणून थोडासा घ्यायला लागतं ना. आम्ही बाबा घेत नाही, आम्ही देवाला देऊ थोडाशी. आता इथे दारूचे दुकान आहेत, ऑइल स्टॅकचं दुकान आहे. इथं काय लायसन वगैरेची गरज नाही लागत. परेश गायकर चाललेले आहेत दारू घ्यायला, देवाला अर्पण करायला. आम्ही पित नाही कोण, आम्ही सज्जन मुलं आहोत एकदम. आणि ह्या साईडला मंदिर आहे, हा बघू शकता तुम्ही. या साईडला जायचं आपल्याला, इकडून असं फिरून. आता आम्ही स्टॉक घेतलेला आहे, देवासाठी द्यायला मॅकडोवेल घेतलेला आहे मी. आणि तुम्ही कुठचा घेतला? ओल्ड मॉन्क. आयला मोठी माणसं रे. बॉटल रिटर्न देतात थोडासा 5-6 जणी. जय श्री काल भैरव. गर्दी नाही जास्त, पटपट दर्शन होऊन जाते. एवढीच पब्लिक आहे आता सध्या. काय रे ये ना, ये पुरी. अरे ये जा. इथे पण दर्शन झालेलं आहे आमचं मस्त. थांबून गर्दी नाही, काही नाही. किती पाहिजे तेवढं थांबा, कोण धक्का बिक्का करायला नाही. आता जाऊया इंदोरला. वाजलेले आता काय रे 8:30 वाजलेत. 50 का 30 किलोमीटर आहे इथून. डायरेक्ट बाटली मागत होती एवढी मोठी. खंबा आईला तारा आहे एक प्रसाद दे. तर आता इकडे पोचलेलो आहोत इंदोरमध्ये, सराफा बाजारच्या इकडे. आणि हॉटेल पण इथे बघितलेलं आहे. हे लोक जाऊन आलेत, हॉटेल चेक करून आलेत, रूम वगैरे मस्त रूम आहे बोलतात. 1700 रुपयामध्ये काम झालं आहे. इकडची आहे का? येऊ नहीं 4 जन आएंगे क्या? हाँ आ जाएंगे, आ जाओ. वो आएगा क्या? आ जाएगा ना. अरे भारी है फिर, एकदम भारी है फिर. गिरना नहीं मांगता है हम लोग. चेमलून 400
अकेला काय का रूम मस्त आहेत एकदम AC बीसी आहे. ये जा पटकन जाऊन ये नाही तर घुसतोय मी. तर चला आम्ही फ्रेश होतो आणि जातो मग जेवायला. तर आता आम्ही चाललेलो आहोत कुठे? खाऊ गल्लीत महाबळेश्वरला, पाम बीचला जेवायला चाललेलो आहोत. जेवायला म्हणजे इथंच आणून पार्सल खाऊ काहीतरी. गाडी चालवतोस काय? अरे काय त्या आईला फुगवतंय. चला पटपट जाऊया. आता वाजलं 11 पोचपर्यंत बंद झाला. मग लफडा उपाशी राहावला लागायचा आम्हाला. माहित नाही घालताय नसेल तर सांग बरं. असा कसा घालायचो नाही? थंडी लागते म्हणा. कुठं कायच झाली? टायर कसला काय इथं ठेवायची रे चावी. इथंच काय? तर आता आम्ही आलेलो आहोत खाऊ गल्लीमध्ये. खाऊ बघूया आता काय काय भेटते इकडे आम्हाला. हे पक्के भुकेलेलं आहे म्हणून पुढं पुढं चाललं. गोलगप्पे खाओगे क्या? काय काय आहे काय काय आहे आजूबाजू? एवढी नाही रे दुकानं पण पाहिजे तशी. काय रे पाहिजे दुकानं काय आहे हीच का? इकडं राईट झेंडा बिंडा लागला ना आपलंच सगळं. आता इकडे चालू झालेलं आहे खाऊ गल्ली. या बाजूला पण आहेत वाटतं, या बाजूला नाही, या बाजूलाच आहेत फक्त दुकानं बाई. दूर काढते नको नको टाकलं आपल्यालाही टाकायचा. इकडं गुल्लकचं आहे तंदूर, इकडं मोमोज आहेत. अरे लय या लाईट पण फ्लक्च्युएट होते पक्कीच. स्वीट्सची दुकानं चालू झालेली आहेत. आवाज येते रे आपला इकडं जलेबी काढत आहेत ताजी ताजी. हे ते सोनंवालं इंस्टाग्रामला फेमस आहेत फक्त. कुल्फी रबडी ठीक आहे रवी. पहिली डिश हां हां मस्त टेस्ट तर वाटते. बघून खाऊन बघ पर्या. तांबड्याची प्युरी असं काय बोलतो आपल्यासारखे आहे का नाही? इथे स्वीट्सचं दुकानात आलेलं आहे आणि रबडी मलाई ऑर्डर केलेली आहे. मी काय घेऊ? रसमलाई काय का शाही रबडी? लय या होते रे या पण लाईटचा. प्लेट घ्या ना रसमलाई. या कोणी मागवला? आम्हीच मागवला. मस्त आहे का? मी रसमलाई खाते बाईला. चट लागली बघून पनीर टिक्का सोया चाबे है ना? कैसा आहे? तंदूरी है, अचारी है, मलाई है. कोणता घ्यायचा? स्पाइसी नॉन स्पाइसी मीडियम. पार्सल चाहिए. ये सोया चाप है ना? और एक पनीर वरण बनवता येतात मसाला बिसाला सगळं. इथं लय काय खायला संबंध करते पण काय आहे गडबड पोटाची आमच्या. नाही तर सगळं आयटम एक खाल्लं असतं आम्ही. काय रे का न्या सगळं आयटम एक नसतं खाऊन गेलो. कधीतरी नेक्स्ट टाइम 2-3 दिवसासाठी येऊ ना आम्ही तेव्हा खाऊ. आता आम्ही रिटर्न हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आता जेवण करून घेऊ पटपट आणि झोपून घेऊ. कारण का खूप झोप आलेली आहे आम्हाला. 12 वाजले. 12 का 12:30 झाले असतील. आता 12:30 झालेले आहेत आम्हाला. आणि सकाळी 4 वाजता उठले. 4 नाही 3लाच उठलेलो. आता खूप झोप येत आहे तर मी झोपून घेतो. आम्ही म्हणजे सगळेच झोपून घेतो. तर चला बाय बाय. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.